जय भीम, मी उमेश मोहिते आणि आपण पाहताय महाबोधी न्यूज चॅनल। खारघर सेक्टर 15 घरकुल येथे महामानव क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न। तक्षशिला बौद्ध सेवा मंडळ घरकुल सेक्टर 15 खारघर तसेच बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 751 खारघर आणि समता मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली। ही जयंती घरकुल उद्यान प्रवेशद्वार खारघर सेक्टर 15 घरकुल नवी मुंबई या ठिकाणी सुरेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या 3 दिवसीय जयंती उत्सवात शनिवार दिनांक 13 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 7 ते 8 या वेळेत पॅरालिसिस स्ट्रोक एक सामाजिक प्रश्न या विषयावर डॉक्टर आस्तिक भट यांनी माहिती देऊन उपस्थित श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली। तसेच रात्री 8 ते 10:30 या वेळेत SP जैन ज्युनियर कॉलेज नागोठणे येथील प्राध्यापक सुनील देवरे यांनी शिवराय ते भीमराय बहुजन हिताय बहुजन सुखाय या विषयावर व्याख्यान दिले। रविवार दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 वाजता धम्मविधी, सकाळी 7:30 ते 10 या वेळेत कोकण म्युझिक प्रस्तुत ऑर्केस्ट्रा भारत भाग्य विधाता हा धम्मपाठ कार्यक्रम सादर करण्यात आला। या कार्यक्रमाचे गायक मुकेश गुप्ता, संजय महाडिक, कामिनी गुप्ता आणि मीडिया प्रायोजक कोकण दर्पण होते। दुपारी 11:30 वाजता 1ली ते 10वीतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा तसेच सायंकाळी 6 ते 10 या वेळेत महामानव क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली। रात्री 10 वाजता मिरवणुकीमधील सहभागी झालेल्या धम्म उपासक उपासिका यांच्यासाठी स्नेहभोजन ठेवण्यात आले होते। सोमवार दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी दुपारी 3 ते 5:30 या वेळेत महिलांसाठी विविध स्पर्धा तसेच बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचारांचा बहारदार संगीतमय आविष्कार, सुदेश जाधव निर्मित स्वरालंकार वाद्यवृत्त प्रस्तुत, क्रांतीची पाऊले आणि कार्यक्रमाचा शेवट मान्यवरांचा सत्कार आणि बक्षीस वितरणाने करण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष प्रवीण कदम यांनी केले। यावेळी सेक्रेटरी एकनाथ ढंगारे, खजिनदार महेंद्र सोनवणे, बौद्धाचार्य हिरामण थोरात आणि MD सोनवणे, दादाराव आठवले, DS भाटे, सुरेश अहिरे, सीताराम हरकुळकर, संजय महाडिक, लकुल जाधव, उत्तम मुगदल, घरकुल सार्वजनिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष अशोक कोळसुलकर, महालक्ष्मी सोसायटीचे सचिव प्रदीप जाधव, डेकोरेटर श्रीकांत घरत तसेच मान्यवर कार्यकर्ते, सभासद, बौद्ध उपासक उपासिका, आंबेडकरी अनुयायी, पुरुष, महिला, लहान मुले मुली, शुभेच्छुक, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या निमित्ताने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन गरड, खारघर कॉलनी फोरम मुख्य समन्वयक मधु पाटील, प्राध्यापक सुनील देवरे यांनी विचार व्यक्त केले। महाबोधी न्यूज चॅनलसाठी आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते, नवी मुंबई। नमस्कार। आज तक्षशिला बौद्ध सेवा मंडळ घरकुल यांनी 133वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फार मोठ्या उत्साहात आणि धामधुमात साजरी करत आहेत। त्या अनुषंगाने मी सर्व घरकुलवासियांना या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज जो विषय आहे संविधान वाचवा किंवा संविधानावर संविधानाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवा, ही आज आपण सगळ्यांनी मिळून जो संविधान आहे किंवा संविधानाविषयी माहिती आहे
ती जागरूकता आपल्या लोकांपर्यंत पोहोचवणं हे फार गरजेचं आहे। याच जयंतीचं हे फलित असेल असं मला वाटतं। आणि जे अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला दिलेले आहेत, मतदानाचे अधिकार, ते चोखपणे बजवावेत हीच मी सगळ्यांना विनंती करतो। आणि सगळ्यांनी आपले संविधानाचे विचार लोकांपर्यंत पोचवावेत हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र। आज 133व्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी आपण सगळे जमलेलो आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न, संविधान निर्माते यांच्या जयंतीनिमित्त आपण समाजामध्ये संघटित होऊन संघर्ष करणं गरजेचं आहे। बाबासाहेबांनी आपल्याला जो संदेश दिलेला आहे, स्त्री पुरुष समानता असू द्या किंवा कुठलाही जाती धर्म विसरून समाजामध्ये समानता निर्माण करण्याचा विषय असू द्या, त्या मार्गावर आपण सर्वांनी मिळून चालणं गरजेचं आहे। हजारो वर्षाची जी विषमता या हिंदुस्थानमध्ये, भारतामध्ये अस्तित्वात होती, त्याला पहिला छेद देण्याचं काम गौतम बुद्धांनी केलेलं आहे। आणि गौतम बुद्धानं दिलेल्या मार्गावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पाऊल पुढे नेऊन समाजामधील विषमता कमी करण्याचं काम केलेलं आहे। स्त्रियांना मतदानाचा अधिकार देणारं भारत हे पहिलं राज्य आहे। खरं तर इतर युरोपीय देश असू द्या किंवा अमेरिका असू द्या, यामध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागलेला होता। परंतु भारत हा एकमेव राज्य आहे, एकमेव देश आहे की ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळं भारताचं स्वातंत्र्य झाल्यानंतर तात्काळ सर्व प्रौढ स्त्री पुरुष मतदारांना मतदानाचा अधिकार मिळाला। सुदैवानं येता काही दिवसात निवडणुका आहेत, समाज बांधव या मतदानाचा अधिकार योग्यरीत्यानं करतील आणि समानता आणण्यासाठी प्रयत्न करतील। एवढेच मी आज या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय भीम। जय भीम। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीच्या आपणा सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। या जयंतीच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलं या भारत देशासाठी, ते आपणासमोर ठेवण्याचा प्रांजळ प्रयत्न तक्षशिला बौद्ध विकास सेवा संघाच्या माध्यमातून या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने होत आहे। सांगण्याचा मुद्दा, बाबासाहेबांनी वेगवेगळ्या पैलूंनी काम केलेलं आहे। पहिला पैलू, बाबासाहेबांनी जे शिक्षण घेतलं आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये जेव्हा बाबासाहेबांना संधी मिळाली कुलगुरू पदाची, तर ती संधी बाबासाहेबांनी नाकारली आणि बाबासाहेब असं म्हणाले की माझं शिक्षण हे माझ्यासाठी नसून माझ्या समाजाच्या उद्धारासाठी आहे। आणि बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठाच्या त्या पदाला लाथ मारून भारतामध्ये येऊन शिक्षणासाठी कार्य सुरू केलं। बाबासाहेबांचा राष्ट्रवाद जेव्हा आपण पाहतो, तर बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेची सुरुवात करताना कलम नंबर 1 मध्ये असं म्हटलेलं आहे, इंडिया दॅट इज अ भारत। याचा अर्थ इंडिया दॅट इज अ भारत असा उल्लेख करून बाबासाहेबांनी या देशातल्या सर्व जातीच्या, सर्व धर्माच्या, सर्व कुळाच्या, पंथांच्या लोकांना जगण्याचा समान अधिकार दिलेला आहे। कलम नंबर 21 नुसार बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की प्रत्येक भारतीय नागरिकाला जन्मतः जगण्याचा मूलभूत अधिकार आहे। बाबासाहेबांना हेही माहिती होतं, संविधान जरी किती चांगलं असलं तरी संविधानाला लागू करणारे लोक हे सक्षम असले पाहिजेत। म्हणून बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेमध्येच राज्यघटनेची सुरक्षा लिहून ठेवलेली आहे, ती म्हणजे कलम नंबर 13 आणि कलम नंबर 13(2). त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचे जेवढे पैलू आहेत, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये बाबासाहेबांनी काम केलेलं आहे। मला या जयंतीच्या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की बाबासाहेबांचा हा विचार आम्ही सर्वांनी एकत्र येऊन त्याचा प्रचार आणि प्रसार करणं ही काळाची गरज आहे। पुन्हा एकदा जयंतीच्या मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय भीम।